मानवी दारिद्र्य निर्देशांक, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. आता आपण मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स भरपूर वाचलेलं असतं, माहिती आहे. MPI, HPI 1997, 2010 इथंपर्यंत सगळ्यांना माहिती जे आयोगाने विचारलेलं आहे. आता ह्याच्यात एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला हे माहिती पाहिजे, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स मानवी दारिद्र्य निर्देशांक मोजण्यासाठी कुठला आयाम विचारात घेतला जातो किंवा कुठला आयाम विचारात घेतला जात नाही असे इथं ऑप्शन आहेत. तर कुठला जातो? मग दीर्घायुमान, अन्न, उत्पन्न, जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मान. आता तुमच्यापैकी काही जण असं म्हणतील लगेच की थोडं लॉजिक लावून कुठला तरी निवडता येईल किंवा ह्या वाली घेता येईल कारण हे वाचण्यातला आहे, असं काहीतरी अर्धकच्चं केल्यानंतर मग उत्तर कसं येईल? मुळात हा एरियाचं तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल, कारण आपल्याला ह्युमन पॉवर्टी इंडेक्स एवढंच माहिती 97ला सुरू झाला आणि याच्या जागी कोणाला मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स कधी 2010ला. मग ह्याच गोष्टींच्या पलीकडे जाऊन तुम्हाला ही व्हॅल्युएशन द्यायचा प्रयत्न केला आहे. सो याचं उत्तर आहे दीर्घायुमान. फक्त एक. किती जणांचं उत्तर चुकलं आहे बघा. तुम्ही कुठल्या अँगलने विचार करता आणि उगाच हा पर्याय ओळखीचा वाटतो म्हणून निवडला का? येस ऑर नो असंच झालंय का? कारण खूप वेळा वाचलेलं असतं ना. बरं मला सांगा, हा पर्याय कशाचा आहे? जन्माच्या वेळेचे अपेक्षित आयुर्मान किंवा जन्माच्या वेळेचे आपण सरासरी आयुर्मान म्हणतो. हा पर्याय कुठल्या इंडेक्सचा आहे? पटकन उत्तर देता आलं तर आपला अभ्यास रिव्हिजन लेवलला आहे. नाही तर मग तुम्ही अजून तेच HDI की IHDI का GDI का MPI पटकन सांगता आलं पाहिजे. आणि हा पर्याय टाकण्यामागचा उद्देश तोच आहे माझा की तुम्ही कन्फ्यूजमध्ये असाल तर उत्तर चुकवाल. ह्याचं उत्तर फक्त आणि याच्याबद्दलचे काही पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या की सुरुवात याची 1997 झाली ऑब्व्हियसली, जे आत्ताच सांगितले मी तुम्हाला, आणि याच्या जागी रिप्लेस काय झाला? MPI 2010ला. म्हणजे हा 97ला सुरू झाला आणि 2010ला बंद झाला. ह्याचे 3 डायमेन्शन आहेत. एक म्हणजे आत्ता आपण जे बघितलं दीर्घायुमान, ज्याला आपण हेल्थच्या दृष्टिकोनातून बघतो. आरोग्य म्हणजे दीर्घायुमान, जेवढं जास्त आरोग्य चांगलं तेवढं आपण दीर्घकाळ जगू, म्हणजे हेल्थच्या संबंधित हा पहिला आयाम. दुसरा ज्ञान, नॉलेज म्हणजे एज्युकेशन. कीवर्ड कुठले पण येतील म्हणून मी तुम्हाला 2 कीवर्ड सांगतोय, ज्ञान, नॉलेज. तिसरं आहे राहणीमान म्हणजे जीवनमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता HPIचे 3 निकष व्हॅल्युएशन म्हणून घेऊ शकता. मला वाटतं तुम्ही ह्याच्या आधी HPIचे निकषाबद्दल कधी बघितलं नाही, ऐकलं असेल. बाकी MPI त्याची जागा, वर्ष सगळं बघितलं आहे. 3 आयाम जर परीक्षेत आले तर सांगू शकाल का? पहिला आहे दीर्घायुमान, दुसरा आहे ज्ञान, तिसरा आहे राहणीमानाचा दर्जा. ठीक आहे, बाकी त्याचे फॅक्च्युअल वर्ष वगैरे सांगितली. नेक्स्ट. आता हे का विचारला? या इकडं काय आहे? हा आयोगाचा प्रश्न आहे, कंबाईनचा. म्हणजे कुठलीही गोष्ट टाकण्यामागचा काय उद्देश? आयोग कुठपर्यंत आला आता? मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी कोणाचं आहे हे सगळ्यांना माहिती आता, ह्याचे फॅक्ट्स. पण मग आपण एरिया नवीन विचारलाय. म्हणजे बघा, PYQला ॲज इट इज कॉपी नाही केलेलं आहे, ते तर सगळं सोपं होतं मला. मग त्याचा आधार घेऊन मला अजून काही तुम्हाला नवीन दिशा देता येईल का? तुमचे एफर्ट्स कमी करता येईल का? म्हणजे उगाच मी असं म्हणून चालत नाही की अरे हे पण वाचा, ह्याच्यातून हे वाचा. मी ते शोधून आणलंय आणि तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. सो तो व्यवस्थित तुम्ही घ्या. आणि हा आयोगाचा प्रश्न त्या एरियावरचा.